मॅडम, तुमची मेजरमेंट्स घ्यायची आहेत. बरोबर 15 मिनिटांनी कॉन्फरन्स रूम शेजारच्या मीटिंग रूममध्ये या. इंटरकॉमवरून HR ची आदिती बोलत होती. मेजरमेंट्स? कसली मेजरमेंट्स? काहीच न कळून वृंदानं गोंधळलेल्या आवाजात प्रश्न केला. काल तुमच्या मेलवर डिटेल्स पाठवल्या होत्या, चेक केली नाही का मेल? काल तो एक अर्जंट रिपोर्ट लिहायचा होता म्हणून. आता करते. पण 15 मिनिटात या म्हणते आहेस तर सांग ना तूच पटकन. परत मेल चेक करत बसले तर उशीर व्हायचा. मॅडम, रोजच्या रोज मेल्स चेक करायलाच हव्यात हो. बरं, आत्ताचं काम सांगते. आपल्या ऑफिसला युनिफॉर्म ठेवायचा ठरलंय. त्याची मेजरमेंट्स घ्यायला टेलर आलाय. लंचपर्यंतच लेडीजसाठी टायमिंग आहे. ओके, 10 मिनिटात पोचा. तुझी मेल तू चेक केली असतीस तर एवढं सगळं बोलावं लागलं नसतं. फुकट 5 मिनिटं तुझ्याशी बोलण्यात वेस्ट गेली. अशा सुरात आदिती बोलली आणि फोन ठेवला. ऑफिसला युनिफॉर्म? हे काय नवीन नाटक? कसला युनिफॉर्म? अरे बापरे, शर्ट पॅन्ट वगैरे नसेल ना? तसलं काही नको बाबा. इतक्या वर्षात कधी घातली नाही पॅन्ट. शक्य असेल तर पंजाबी ड्रेस द्या म्हणायला पाहिजे. मापं देतानाच विचारायला हवं. या मापांच्या प्रकरणासाठी सगळ्या पोरी कॉन्फरन्स रूमपाशी घुटमळत आहेत वाटतं. सकाळपासून तिकडे वर्दळ दिसते खरी. म्हणजे एवढं सगळं ठरलं आणि आपल्याला आत्ता कळतंय. वृंदाला पुन्हा एकदा दुखावल्यासारखं झालं. विचारात गडली असतानाच पुन्हा इंटरकॉम वाजला. वृंदा मॅडम, अजून तुम्ही जागेवरच? टेलरचा मेसेज आला मला नेक्स्ट एम्प्लॉईला पाठवा म्हणून. प्लीज मॅडम, लवकर जा. आदितीच्या प्लीजमध्ये चक्क ऑर्डर केल्याचा भाव. एम्प्लॉई? ही काल आलेली पोरगी आपल्याला एम्प्लॉई म्हणते? असं हुकमतीच्या सुरात बोलते. वृंदाच्या छातीत कळ उठली. ही आपली एक्सटेंडेड फॅमिली. हा दीपक मोहिते, रोहित घाटपांडे, राजेश देशमुख आणि या वृंदा चिटणीस. दीपक, रोहित आणि राजेश सेल्स बघतील आणि वृंदाताई अकाउंट्स आणि बाकी ॲडमिनिस्ट्रेशन. अजिंक्य प्रधान सर आपल्या बायकोला स्टाफची ओळख करून देत होते. आणि ही माझी एकुलती एक बायको आसावरी. तुम्ही नेहमी एकुलती एक असं मुद्दाम म्हणता, त्यानं उलट समोरच्याच्या मनात संशय निर्माण होतो, माहीत आहे? मालकाची बायकोच असं म्हणतात सगळेच हसले. तिनं घरगुती पद्धतीनं म्हटलं. आता यांनी एक्सटेंडेड फॅमिली म्हटलंय तर तुम्ही मला वहिनी म्हणायचं बरं का. काहीही लागलं तर हक्कानं मला घरी फोन करायचा. त्यांच्या या मोकळ्या बोलण्यानं एकूण वातावरण एकदम घरगुती होऊन गेलं. मग वृंदाकडे वळून त्यांनी विचारलं. चिटणीस म्हणजे तुम्ही आमच्यापैकीच. फिश बनवत असाल ना घरी? म्हणजे काय, फिश शिवाय होतंय का आपलं? गप्पा अशा सुरू झाल्या की वाटलंच नाही ही आपली पहिली भेट आहे. ही बाई आपल्या मालकाची बायको आहे. नोकरी तर आयती चालून आलीच आणि तीही इतक्या छान वातावरणातली. बिल्डिंगमधल्या देशमुखांचा राजेश आधी इथे जॉईन झाला आणि सहज म्हणाला की त्या ऑफिसात अकाउंट्स बघायला कोणी लेडीज हवी आहे. ऑफिस घराजवळ, वेळ दुपारची. मुलं शाळेत गेली की 11 ते 5. राजेशनं आग्रह करून प्रधान सरांना भेटायला नेलं. आजवर कधी नोकरी केली नव्हती, इंटरव्ह्यू वगैरे दिला नव्हता. मनात धाकधूक. पण ऑफिस म्हणजे एक साधा 2 बेडरूमचा फ्लॅट. त्यातली एक खोली सरांची. किचन तसंच राखलेलं, चक्क ओटाबिटा असलेलं. हॉलमध्ये 2 टेबलं, 5-6 खुर्च्या आणि उरलेल्या जागेत बघावं तिकडे खोकीच खोकी. राजेशनं सांगितलं होतं की अजिंक्य प्रधान सरांना या एरियात हिंदुस्तान लिव्हरची डिस्ट्रीब्युटरशिप मिळाली आहे आणि सध्या ते ऑफिस सेटअप करत आहेत. त्याच्याचबरोबर सरांना भेटायला गेले आणि नोकरी मिळवूनच परत आले. त्यांना जेव्हा सांगितलं की BCom नंतर CA साठी 6 महिने आर्टिकलशिप केली आणि मग लगेच लग्न झालं आणि पुढे काहीच केलं नाही, तेव्हा त्यांनी आश्वासकपणे म्हटलं, अहो, बेसिक तर तुम्हाला माहीत आहेच, बाकी जमेल हळूहळू. मला तरी या कामाचा कुठे अनुभव आहे. मी मुळात मार्केटिंगचा माणूस. हा आपला पहिलाच व्यवसाय. आपण सगळे मिळून उभा करू. किती मस्त वाटलेलं त्यांचं बोलणं ऐकून.
ते मालक, आपण नोकर असं वाटलंच नाही. म्हणाले, मिस्टरांशी बोला आणि लवकरात लवकर जॉईन व्हा. तो 14 जूनचा दिवस, बुधवार. सोमवारीच मुलांच्या शाळा सुरू झालेल्या. पुढच्या सोमवारी नोकरीवर जायला सुद्धा लागले. सर म्हणाले, कशाला 1 तारखेची वाट बघायची? ऑफिसात फक्त सेल्सची मुलं आणि एक ऑफिस बॉय भगवान. बाई विनाचं घर कसं ब्रह्मचार्याची मठी वाटतं, तशी इथली अवस्था होती. गेल्या गेल्या आधी जरा सगळी नीट मांडामांड केली. हॉलमध्ये टेबल खुर्च्या एका भिंतीला लावून घेतल्या. किचनमध्ये पाण्यासाठी माठ आणला, ग्लास आणले. चहा बाहेरून मागवावा लागतो असं कळलं तेव्हा सरांना म्हटलं, घरी एखादा जास्तीचा सिलेंडर असेल तर आणवून घ्या, आपण इथेच चहा बनवू. मग कप, चहा साखरेचे डबे, पातेली असं सगळं आणलं. भगवानला चहा करायला शिकवलं. तो नसला तर स्वतःच्या घरात करावा तसा करू लागले. सरांच्या खोलीला केबिनचं रूप दिलं. पडदे लावले. त्यांच्या टेबलवर पेनस्टँड, फाईल्स ठेवायला ट्रे, त्यांना काय लागू शकतं ते त्यांच्याशी बोलून आणलं. मग सुरू झाली उद्घाटनाची तयारी. निमंत्रण पत्रिका, त्याची प्रूफ तपासणं, पाकिटांवर नाव पत्ते लिहिणं, फुलवाल्याला तोरणाची ऑर्डर, पेढे आणून ते लाल कागदात गुंडाळणं. किती गोष्टी करायच्या होत्या. आसावरी वहिनी यायच्या मदतीला, पण त्यांना जमेल तसं. मुख्य जबाबदारी आपलीच. ती एक लहानशी सुरुवात होती. डिस्ट्रीब्युटरशिप फक्त पर्सनल प्रॉडक्ट्सची. पॉन्ड्सच्या पावडरी, क्लोजअप, पेप्सोडेंट सारख्या टूथपेस्ट, सनसिल्क, क्लिनिक प्लस सारखे शॅम्पू, फेअर अँड लवली सारखी तोंडाला लावायची वेगवेगळी क्रीमं. जरी 350 ब्रँड्स असले तरी तेवढा स्टॉक ठेवायला 2 खोल्या बास व्हायच्या. 3 सेल्समनना मिळून एक भाड्याचा टेम्पो. प्रत्येकाचा एरिया ठरलेला. एकेकाला साधारण 600 आउटलेट्स असायची. आठवड्यात 2दा प्रत्येकानं टेम्पोतून मालाची डिलिव्हरी द्यायची. ऑफिसातला फोनही मीच घ्यायचा. दूधवाला, पेपरवाला, मोलकरीण, स्टाफ यांच्या पगारापासून टेम्पोवाल्याची बिलं, इतर सगळे अकाउंट्स ठेवायचे. मालाची चलनं फाईलमध्ये लावून ठेवायची. ऑफिसातून जाता येताना सेल्सवाली मुलं मलाच सांगून जाणार. त्यांच्या मस्टरवरून त्यांच्या सुट्टीचा, ओव्हरटाईमचा हिशोब आपणच ठेवायचा. अरे चा, इतकी कामं करत होतो आपण. वृंदा मॅडम, अहो जाताय ना तुम्ही मेजरमेंट्स द्यायला? मघाचा फोन ऐकूनही बराच वेळ वृंदाला विचारांच्या तंद्रीत असं बसलेलं बघून शेजारच्या क्युबिकलमधल्या अपर्णानं उठून उभं राहत वृंदाच्या क्युबिकलमध्ये डोकावत म्हटलं. तसं घाईघाईनं वृंदा उठली. जड पावलानं जाऊ लागली. तिचं ते तसं खांदे पाडून चालणं, या पॉश, चकचकीत, उत्साहानं भरलेल्या वातावरणात भलतंच विसंगत वाटत होतं. बऱ्याच महिन्यांनी दीपक ऑफिसात आला होता. वेअरहाऊसला सिनियर मॅनेजर म्हणून गेल्यापासून त्याच्या इकडे कमीच चक्रा व्हायच्या. कुणाकुणाला कामाचं भेटून तो वृंदाला भेटायला आला. काय वृंदाताई, युनिफॉर्ममध्ये कडक दिसता एकदम. शर्ट पॅन्ट नाही का सिलेक्ट करायची? मग ओळखताच आलं नसतं. नाहीतरी इथला नवा स्टाफ कुठे ओळखतो मला, आणि जे ओळखतात ते लांब जाऊन बसले. किती महिन्याने उगवतो आहेस? खरंच फार लांब आहे हो, जकातीच्या हद्दीबाहेर. म्हणजे बघा, बरोबर 22 किलोमीटर आहे इथून. आणि काम प्रचंड वाढलंय. आधी रोहित ज्या वेअरहाऊसला गेला ते 10,000 फुटाचं होतं. ते केवढं वाटलेलं आपल्याला. आता बघा, ही 20,000 स्क्वेअर फुटाची जागासुद्धा स्टॉकच्या मानानं अपुरीच पडते. पूर्वी आपलं कसं फक्त पीपी होतं. आता प्रॉडक्ट रेंज केवढी वाढली. नुसते डिटर्जंट्सचे किती प्रकार. 150हून जास्त ब्रँड्स आहेत. त्याच्या लाईन्स तर विचारूच नका. 1 किलो, अर्धा किलो, 750 ग्रॅम्स. शिवाय आता ACL पण आलंय आपल्याकडे. तुम्हाला माहीत आहे ना, व्हीलचा टर्नओव्हर सर्वात जास्त असतो. इन्व्हेंटरी घेता घेता दम निघतो. तरी बरं, चहाचा मजला वेगळा आहे, तो मी नाही बघत. माझं जाऊ दे, तुम्ही कशा आहात? मुलं? माझं काय चाललंय.
आत्ताशा कुणी चालत नाही म्हणा, धावतात. तुम्हा तरुणांसोबत धावताना आमचा दम टिकतोय होय? धाप लागते झालं. तुम्हाला धाप? काहीतरी बोलू नका. या ड्रेसमध्ये तुम्ही केवढ्या यंग दिसताय. तुम्हाला वाटेल का तुम्हाला जावई आलाय असं? जावई यायला काही डोकं लागतं का? लेकीनं स्वतः लग्न जमवलं, आला जावई. काय झालंय वृंदाताई? मगापासून बघतोय तुम्ही नेहमीच्या वाटत नाही आहात. एनी प्रॉब्लेम? सॉरी हं, तुम्हाला असं विचारायला मला ऑकवर्ड होतंय. कारण आम्हालाच कायम तुमच्याकडे प्रॉब्लेम घेऊन यायची सवय. जरा काही झालं की आम्ही पोरं वृंदाताई वृंदाताई करत तुमच्याकडे. खरंच नेमका कधी सुरू झाला आपला प्रॉब्लेम? शिंदे आळीतल्या त्या छोट्या ऑफिसात असेपर्यंत सगळं किती छान होतं. सेल्सची तिन्ही मुलं धावून धावून ऑर्डर्स मिळवत होती. टेम्पोवाला ओळखीचा, माल आला की त्याची चलनं आपल्याच हातात यायची. कुठला माल कुठल्या दुकानात केव्हा पोचवायचा आहे, कुणाचं पेमेंट अडकलंय, कोण जास्त ऑर्डर करतंय, सगळं माहीत असायचं. एखाद दिवस कुणी सुट्टीवर असेल आणि मालाची डिलिव्हरी द्यायची असेल तर एकटा टेम्पो सुद्धा माल पोचवून यायचा. मग दुसरा कुणी जाऊन रजिस्टरमध्ये नोंदी करून यायचा. ऑफिसचं काम म्हणजे उघडं पुस्तक आणि ते आपल्या हातात. बघता बघता केवढा वाढला व्याप. सेल्सची मुलं वाढली. माल ठेवायला स्वतंत्र गोडाऊन घेतलं. तिथं परचेस बघणारा स्टाफ आला. आधी भाड्याचे आणि नंतर स्वतःचे टेम्पो घेतले. मालाची डिलिव्हरी शिफ्ट्समध्ये सुरू झाली. मग सर म्हणाले, तुमच्यावर फार भार पडतोय, अकाउंटसाठी वेगळा माणूस घेऊया. आपल्यालाही मदतीची गरज वाटू लागली होतीच. एवढ्या स्टाफचे पगार 7 तारखेला. त्याच दिवशी TDSची चलनं भरायला हवीत. क्वार्टरली रिटर्न्स. एकदा पगाराच्या नादात चलनं भरायची राहिली आणि झाला की फाईन. आता तेव्हा सर काही बोलले नाहीत, पण नंतर कधीतरी कुणीतरी बोललंच की अशा प्रसंगी अकाउंटंटच्या पगारातून फाईन कापायचं असतो म्हणून. त्यात सगळं कॉम्प्युटरवर घ्यायचं ठरलं. सर म्हणाले टॅली शिकून घ्या. पण रोजच्या व्यापातून ते नवीन शिकणं बिकणं जमायचंच नाही. त्यामुळे नवीन अकाउंटंट घ्यायचा असं सर म्हणाले तेव्हा बरंच वाटलं. एका जबाबदारीतून सुटका झाली. वृंदाताई, अहो मी काय विचारतोय आणि केव्हापासून विचारायचं ठरवत होतो. राजेश अजून राहतो का हो तुमच्या बिल्डिंगमध्ये? त्याचा काही पत्ताच नाही. फेसबुकवर पण नाही तो. अरे तो दुबईला गेला, माहीत नाही का तुला? बरीच वर्ष झाली. 2-3 वर्षांपूर्वी माझा मुलगा कामाला गेल्यावेळी जाऊन आला त्याच्याकडे. त्याचे वडील गेल्यापासून त्याची आई त्याच्या भावाकडे कोल्हापूरला असते. आता मलाही त्याची काही बातमी नाही. तो घेऊन आलेला तुम्हाला ऑफिसमध्ये, मला अजून आठवतंय. हो नाही का? याचा अर्थ तू मला सिनियर आहेस. माझ्याही आधीपासून तू आहेस इथे आणि तसंही पोस्ट सुद्धा सिनियर आहे तुझी. अरे बापरे, म्हणजे तुला अरेजारे करायला नको. सर म्हणायला हवं बाबा तुला. तसंही हा जमाना सर आणि मॅडमचा आहे. काय खेचताय वृंदाताई, तुम्ही किती मोठ्या आहात माझ्याहून. मी साधा सेल्समन तर होतो. 20व्या वर्षी नोकरीला लागलेलो. इथेच शिकत गेलो. झाली ना 15 वर्ष इथे लागून. सरांनी मोठमोठ्या जबाबदाऱ्या दिल्या, त्या निभावत गेलो म्हणून आत्ताची ही पोझिशन. आज हातात गाडीची चावी असली तरी मी तोच दीपक आहे पूर्वीचा. तुम्हाला हक्कानं डब्यात फिश करी आणा, सुकं आणा असं सांगणारा. सर कसलं म्हणताय? आपले सर एकच, अजिंक्य प्रधान सर. अजिंक्य प्रधान सर हे नाव उच्चारताच मनात अभिमान दाटून येतो. कसला धडाडीचा माणूस. एक साधा सेल्समन स्वतःच्या जीवावर एवढं मोठं साम्राज्य उभारतो. उंच इमारत बघताना आपली टोपी पडते तसं होतं त्यांचं नाव काढलं की. आज त्यांच्याशी साधं फोनवर बोलावं वाटलं तरी आधी कॉर्पोरेट ऑफिसला फोन लावायचा, मग त्यांच्या सेक्रेटरीशी बोलायचं. ती विचारणार काय काम आहे, तिला काय सांगणार सहज गप्पा मारायच्यात म्हणून. तसा त्यांचा मोबाईल नंबर आहे आपल्याकडे, पण ते इतके बिझी असताना उगाच कसे आहात,
असं विचारायला फोन करायचा म्हणजे संकोच होतो खरा. एक काळ होता जेव्हा त्यांच्या केबिनमध्ये कधी पण जाता यायचं. ऑफिसमध्ये काय काय चाललंय, कोण चांगलं काम करतंय, कोण टाइमपास, सेल्स टेक्सचे बदललेले नियम, काल पाहिलेला सिनेमा, मुलांचे रिझल्ट्स, त्यांनी पुढे कोणती शिक्षणं घ्यावीत, काहीही बोलायचो त्यांच्याशी. खूप दिवसांनी कुणीतरी जुन्या आठवणी काढून गप्पा मारत होतं. तेवढ्याच सेक्शन हेडने केबिनमध्ये बोलावलं आणि मग दीपक निरोप घेऊन निघालाच. अमुक रिपोर्ट केला का? त्याचं पीपीटी केलं का? हा रिपोर्ट असा न लिहिता तसा लिहायचा. कॉम्प्युटरवर स्पेल चेक असताना त्या रिपोर्टमध्ये स्पेलिंगच्या इतक्या चुका कशा? तुम्ही ग्राफ्स रीड करता की नाही? करत असल्यास त्याचा रेफरन्स तुमच्या रिपोर्टमध्ये का नाही? बॉसकडून असं सगळं ऐकून आपल्या जागेवर जाताना वृंदा मघाशी दीपकच्या गप्पातून मिळालेला आनंद विसरून स्वतःच्या चुका निस्तरायला बसली. पूर्वी हा कागदांचा ससेमिरा नव्हता तेव्हा काय कामं होत नव्हती का? आधी अकाउंटसाठी वेगळा माणूस आला, मग आला एक ॲडमिन मॅनेजर. स्वतःला फार भारी समजायचा. आल्या आल्या त्यानं सगळ्याला सिस्टम बसवायलाच सुरुवात केली. घड्याळाच्या काट्यावर कामं व्हायला हवीत म्हणायचा. शिवाय प्रत्येक गोष्ट कागदोपत्री. इतके दिवस तोंडी व्यवहार होत होते. दुकानदार आणि आपली एजन्सी यांच्यात परस्पर विश्वास निर्माण झालेला. पण हा माणूस फार हुशार ना. त्याचं म्हणणं सारं लेखी हवं. मग त्या लिखापडी करायला यानं आणली सेक्रेटरी. मोठ्या मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमधून शिकलेला. सतत कसले कसले ग्राफ्स करत बसायचा. प्रत्येक एरियानुसार सेल आणि सप्लाय, सेल्समन आणि त्याचा सेल, कुठल्या डिव्हिजनला कुठल्या मालाला जास्त ऑर्डर, सगळी आकडेवारी याच्याकडे तयार. सर जाम खुश. लगेच त्याच्यासाठी केबिन बनली. त्याला लॅपटॉप आला. लेझर प्रिंटर आणला गेला. त्याच्या ग्राफ्सच्या प्रेझेंटेशनमुळे की काय कोण जाणे, पण सरांना दुसऱ्या मोठ्या एरियाची डिस्ट्रीब्युटरशिप मिळाली. पीपी, डिटर्जंट, मग चहा आणि शेवटी व्हील, सगळ्या रेंज मिळत गेल्या. मग तर काय, तो बोले आणि सर डोले असं होऊन गेलं. ऑफिस वाढतंय म्हणजे जास्त माणसं हवीत. हा सारे इंटरव्ह्यू घेणार. छोट्या छोट्या कामांना सुद्धा शिकलेले लोक. साधं सुधं काही नाहीच. सगळं एकदम टॉप क्वालिटीचं. केबिनचं फर्निचर म्हणू नका, कार्पेट म्हणू नका की माणसं, सगळं उत्तम हवं. म्हणजे त्यासाठी तेवढा पैसा उतायला हवा. ऑफिस सुरू झालं तेव्हा प्रत्येक छोट्या गोष्टीत काटकसर चालायची. आणि आता ही नसती उधळमाधळ. नंतरचा टप्पा IT सेक्शनचा. IT चीफ हे अजून निराळच प्रकरण. याआधी तो एका IT कंपनीत नोकरी करायचा. अनेकदा परदेशात जाऊन आलेला. त्याला म्हणे मोठ्या IT इंडस्ट्रीत जायचं होतं. पण तो या ॲडमिन मॅनेजरचा मित्र. आपलं काम खूप वाढणारं आहे, इथं सगळं तुझ्याच हातात असणार, असं सांगून त्याला इथे आणलं. अशी स्टाफमध्ये कुजबूज. खरं खोटं तिघांना माहीत. तो, ॲडमिन मॅनेजर आणि अजिंक्य प्रधान. त्यानं अख्ख्या स्टाफला इंग्लिश भाषिक पोपट करायचा विडा उचलला. त्यासाठी HR कडून इंग्लिश स्पीकिंग कोर्सेस ऑर्गनाईज करवले. हल्लीची नवीन मुलं मुळात इंग्लिश मीडियममध्ये शिकलेली जी नव्हती त्यांना यानं धडे देववले. जसं बाडगा माणूस जास्त धार्मिक असतो तसं हे नव्यानं इंग्लिश शिकलेले जास्तच अक्कल बाजळू लागले. मूळचं मराठमोळं वातावरण पार बदलून गेलं. सगळ्या स्टाफच्या सतत मीटिंग्स. प्रत्येकानं आपापल्या कामाबद्दल डिटेल्स देऊन बोलायचं. प्रत्येकाच्या हातात कागद हवेत, बारीक सारीक तपशील, आकडेवारी हवी. मीटिंगला येताना सगळ्यांनी पूर्ण तयारीनिशी यायचं. काम परवडलं पण मीटिंगावर म्हणायची वेळ वृंदावर आली. दुपारचा चहा घेऊन कॅन्टीनचा मुलगा आला. चहा देऊन झाल्यावर म्हणाला, मॅडम माझा काल 12वीचा रिझल्ट लागला. 60% मिळाले मला. वृंदा नेहमी त्याची चौकशी करायची म्हणून त्यानं तिला आनंदानं ही बातमी सांगितली. आता पुढे काय करणार? पर्समधून 100ची नोट त्याच्या हातात टेकवत तिनं चौकशी केली.
शिकायचं आहे, पण बघू कसं जमतंय. धाकटा भाऊ लय हुशार आहे. यंदा तो 10वीला आहे. त्याला सायन्सला जायचंय. दोघं दोघं तर नाही शिकू शकत ना. परवडायला पाहिजेल. नोट घेतल्यावर तिच्या पाया पडताना तो बोलला आणि पुढच्यांना चहा द्यायला निघून गेला. वृंदाच्या डोक्यात विचारचक्र सुरू झालं. या मुलाला शिक्षणासाठी कशा प्रकारे मदत करता येईल. आसावरी वहिनींशी बोलावं का? हल्ली त्या बरीच वर्ष समाजसेवा करतात असं कळलं होतं. वाटलं ट्राय तर करू. त्या निमित्तानं त्यांच्याशी बोलणं होईल. पूर्वी ऑफिसात सत्यनारायणाची पूजा व्हायची. त्या घरून प्रसाद आणायच्या. दिवाळीच्या बोनस बरोबर एखादी भेटवस्तू, मिठाई, ड्रायफ्रूटचा बॉक्स असं काही बाही द्यायला स्वतः यायच्या. भेटी व्हायच्या. आता कित्येक वर्षात भेट नाही. 5-6 वर्षांपूर्वी त्यांच्या मुलीच्या लग्नाला बोलवलं होतं तेव्हा भेटलो तेवढंच. ते काय म्हणा, अख्ख्या स्टाफला त्या सावकाश जेव्हा सांगायला आल्या त्याला काय भेट म्हणायची? करावा का फोन? सांगावं त्यांना, या मुलाला काही मदत करता येते का बघा म्हणून. असं काही करायचं असलं की वृंदाच्या अंगात नवा उत्साह संचारे. त्या भरात तिनं त्यांच्या घरी फोन लावला. वहिनी घरी नसल्याचं सांगण्यात आलं. पुढचे 2 दिवस सलग फोन केले. तेच उत्तर. मग निरोप ठेवला. मनात आशा की आपलं नाव कळताच त्यांचा नक्की फोन येईल. फोन तर नाहीच, उलट निरोप मिळाला की यंदाच्या मदती देऊन झाल्या आहेत, सबब जमणार नाही. ऑफिसात आपल्याला कुणी विचारत नाही ही वेदना ठुसठुसत होतीच. त्यात हे वहिनींनी जोडलेलं मीठ. सगळीकडून का होतंय असं? या ऑफिसला आपण अक्षरशः आपलं घर मानलं, जीव ओतून काम केलं, तरी अशी वागणूक का मिळते? मध्यंतरी आपल्या ॲडमिन डिपार्टमेंटमध्ये ती नवी पोरगी आली. तिनं वर्क कंट्रोल अँड बजेट कंट्रोल स्ट्रॅटेजिक ऑप्टिमायझेशन प्लॅन बनवायची जबाबदारी घेतली. त्यासाठी आपल्याकडून 100 गोष्टी करून घेतल्या. पण क्रेडिट मात्र दिलं नाही. साधा मदतीचा उल्लेख सुद्धा केला नाही. एक तो काय प्लॅन काय बनवला आणि आपल्या डोक्यावर बसायचं प्रमोशन घेऊन मोकळी झाली. अपर्णाचं डिपार्टमेंट वेगळं असलं तरी तिला वृंदा मॅडमबद्दल आपुलकी वाटे. तिनं एकदा तिला सांगितलं, सध्या आपल्या ऑफिसमध्ये कॉस्ट रिडक्शन ड्राईव्ह चालू आहे. सजेशन्स मागितले आहेत स्टाफकडून. काही आयडिया असली तर कळवा. घरात काय, सुरुवातीला ऑफिसात काय, काटकसर 5वीलाच पुजलेली होती. दोन्ही पाठोपाठच्या मुलांची शिक्षणं, लेकीचं लग्न, ओळीनं खर्च असल्यानं सतत पैसे वाचवायचे विचार. आता पुन्हा ऑफिसात तेच करायचं म्हटल्यावर पुन्हा सजगपणे इथल्या उधळपट्टीकडे लक्ष जाऊ लागलं. कुणी असो नसो अखंड सुरू असलेले मोठ्या पॉवरचे लाईट्स, उठसूट सगळ्यांना वाटले जाणारे मोबाईल फोन्स, ऑफिसच्या कामाला जाताना लावलेली झायलोसारख्या गाड्यांची बिलं. अपर्णा म्हणाली होती, खर्च कुठे कसा कमी करता येईल याचं पूर्ण प्रेझेंटेशन करायचं तरच त्याचा विचार होईल म्हणून. याचा अर्थ नीट अभ्यास करायला हवा. ऑफिसचा एरिया किती, तेवढ्या जागेला नक्की किती उजेड लागतो, कुणी नेहमी बसत नाही अशा जागा किती, वगैरे. बाप रे, हातातलं काम उरकलं की नक्की करू असं ठरवलं. दिवस जात राहिले आणि एक दिवस कळलं, बाहेरच्या एका कन्सल्टंटला ही नवी असाइनमेंट दिली गेली. कामाचं ऑडिट करून सोल्युशन सुचवण्यात त्याच्या फर्मचा सध्या 1 नंबर आहे. महिनाभर त्याचं काम चालतं. प्रत्येक एम्प्लॉईनं स्वतःबद्दल सविस्तर माहिती द्यायची. त्याच्यावर सोपवलेलं काम, त्याला लागणारा सरासरी वेळ, त्यानं पार पाडलेल्या जबाबदाऱ्या, या ऑर्गनायझेशनमध्ये किती वर्ष काम करताय, शिवाय प्रत्येक डिपार्टमेंट हेडनं आपापल्या डिपार्टमेंटच्या लोकांचं कामानुसार रेटिंग करायचं. सगळे कामाला लागले. वृंदा सर्वात जुनी, हा धंदा उभा करण्याच्या सुरुवातीच्या काळातली साक्षीदार. तिनं शून्यातून सूर्याकडे झेप घेताना पाहिलेलं. तिला वाटलं, या साऱ्यात आपली कॉन्ट्रीब्युशन केवढी आहे हे सर्वांना माहितीच आहे की. कन्सल्टंटनं गलेलठ्ठ फी आकारून आपला रिपोर्ट सादर केला. इथली बहुतेक डिपार्टमेंट्स ओव्हर स्टाफ्ड आहेत.
कॉस्ट रिडक्शन करायचं तर स्टाफ साईज कमी करायला हवा. कामाचा स्पीड कमी, नवीन कार्यप्रणालीशी जुळवून घेण्याची इच्छा नाही. सतत जुन्या पद्धतीशी तुलना करता एक गोष्ट अनेकदा सांगावी लागते. कॉन्फिडन्स कमी, उत्पादकतेत सहभाग कमी, अशा अनेक कमतरता असल्याने वृंदा चिटणीस यांना कमी केलं जावं. असा मजकूर दाखवून HR चीफनं स्पष्ट शब्दात विचारलं. वृंदा मॅडम, राजीनामा कधी देणार? ही कथा इथेच संपली. आज मी वाचलेली निलिमा बोरवणकर यांची कॉर्पोरेट कल्चर ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून अवश्य कळवा. आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचा बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. यामुळे माझे आधीचे व्हिडिओज त्याचप्रमाणे माझे नवीन व्हिडिओज सुद्धा तुम्हाला ऐकायला मिळतील. आणि हो, हाईप सुद्धा करायला विसरू नका. आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा कथा वाचनासाठी. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.